सोलापुरात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील कुसुमबेन घाटाड हिने खोटी ओळख सांगून आधीच विवाहित असताना मुलं असतानाही दुसऱ्यांदा लग्न करत शेतकरी नवरदेवाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नवरीसह तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख, अल्पवयीन भाऊ आणि एजंट सुरेखा सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे घडली. 37 वर्षीय शेतकरी नवरदेवाचे लग्न जमत नसल्याने एजंटने त्याला 15 एप्रिल रोजी उदगीर येथे बोलावले. दुपारी पोहोचलेल्या नवरदेवाला रात्रीपर्यंत थांबवून मुलगी दाखवण्यात आली आणि रात्री 11 वाजता गणपती मंदिरात घाईघाईत विवाह लावण्यात आला. त्यानंतर 19 एप्रिलला गावात थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. 23 एप्रिलच्या पहाटे नवरी अचानक चारचाकीतून पसार झाली. शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे नवरदेवाने पाठलाग करत गाडी अडवली आणि पोलिसांना कळवलं. तपासात नवरीने मुस्लिम असतानाही मराठा असल्याचे भासवले आणि पूर्वीचा विवाह लपवल्याचं उघड झालं. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.